नमस्कार, मैं माहिन पठान और आप देख रहे हैं कारण न्यूज के हिंदी न्यूज बुलेटिन। संसद भवन में भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का अपमान करने वाले केंद्रीय गृह मंत्री अमित शाह को बर्खास्त करने की मांग को लेकर वर्धा की जनता एक बार फिर सड़कों पर उतर आई। जब पूरा देश भारतीय संविधान का अमृत महोत्सव मना रहा था, तब केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने संसद में डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का अपमान किया। भारतीय संविधान के निर्माता डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर का जिक्र कर देश की जनता की भावनाओं को ठेस पहुंचाई गई। इसलिए पूरे देश में अमित शाह के खिलाफ तीव्र आंदोलन चल रहा है। वर्धा में ये तीसरा विरोध प्रदर्शन था, जिसमें अमित शाह को बर्खास्त करने की मांग की गई। अमित शाह मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। अमित शाह मुर्दाबाद, 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 मुर्दाबाद। मोदी शाह मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। आज निश्चितपणे ज्या मनुस्मृतीच्या आधारे हे लोक ह्या देशामध्ये राज्य आणू इच्छित आहे, त्याचं दहन झालंच पाहिजे। कारण की ह्या देशाला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं, ह्या देशामध्ये जे संविधान तयार झालं, बाबासाहेबांनी ह्या देशाला ही जी घटना आणि संविधान दिलं आहे, हे संविधानावर आज संपूर्ण देश चालत आहे। आणि सर्व न्यायपालिका असो, अर्थव्यवस्था असो, या देशाची सामाजिक व्यवस्था असो आणि शिक्षण व्यवस्था असो, ही सर्व ह्या संविधानाच्या भरोश्यावर चालत आहे। आणि ह्या संविधानाला जर कोणी हानी पोहोचत असेल तर निश्चितपणे हे मनुस्मृती जे आणणारे लोक आहेत, ज्यांचे विचार आहे, त्याचं आम्ही आज इथे दहन केलेलं आहे। तर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत। भारताच्या उपेक्षित, वंचित आणि शोषित जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य खर्ची केले। आणि अशा या महामानवाच्या विरोधात जे अपमानास्पद वक्तव्य ह्या भारताच्या तळीपार गृहमंत्र्यांनी केलेले आहे, ते अत्यंत निषेधार्थ आहे। आणि ह्या वक्तव्याचा म्हणजे लोकशाहीच्या मूल्यावर आघात करण्यासारखा हे वक्तव्य आहे। आणि ही भारताची जनता, ही जी लोकशाहीवर आधारित हे जे आज आपला देश चालत आहे, आपल्या संविधानावर चालत आहो, ही जनता कधी त्यांना माफ करणार नाही। त्यांनी जे म्हटलं की बाबासाहेबांचं नाव घेऊन काय करता, देवाचं नाव घेतलं तर तुम्हाला स्वर्ग मिळेल, म्हणजे त्यांनी बाबासाहेबांना किती हीनतेने लेखाचं। आज ही परिस्थिती आपल्या या लोकशाहीच्या मार्गाने चालणाऱ्या, या संविधानाच्या मार्गाने चालणाऱ्या देशामध्ये हे मनुस्मृतीवादी लोक हे आणत आहे। आणि जनतेने आता आपल्या या सर्व जनतेने, बाबासाहेब केवळ एका समाजाचे नव्हते, संपूर्ण देशाचे, संपूर्ण जनतेचे होते। आणि म्हणून आपल्याला आता ही वेळ आलेली आहे की आता आपल्याला सतर्क राहायची वेळ आलेली आहे। त्यांना संविधान बदलवण्याची जी त्यांची मागची मनोकामना होती, ती ह्या देशातील जनतेने पूर्ण होऊ दिली नाही। जर त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी बाबासाहेबांचे आपले जी लोकसभा जिथे होते, जिथे ह्या देशाचं कामकाज चालते संसदमध्ये, तिथे पुतळे आणि फोटो हटवून दाखवाव, यांच्यामध्ये जर हिंमत असेल तर। हे ज्या पद्धतीने आज हे वक्तव्य करत आहे, त्यांना वाटत आहे की ही देशातील जनताची धार बोथट झाली आहे, ही धार बोथट झालेली नाही आहे। निश्चितपणे ही जनता उसळेल। आणि ह्या देशामध्ये ज्या पद्धतीचं यांचं हे राजकारण, गढूळ राजकारण, समाजात तेढ निर्माण करण्याचं राजकारण जे चालू आहे, ते राजकारण उधळून लावल्याशिवाय ही जनता स्वस्थ बसणार नाही। कारण न्यूज के लिए वर्धा से अनिल गावंडी की रिपोर्ट। स्वाद ऐसा कि पेट खुश हो जाए, सर्विस ऐसी कि दिल खुश हो जाए, और ये दोनों ही संभव है अतिथि इन एंड रेस्टोरेंट में। यहाँ टेस्टी ऑथेंटिक साउथ फूड के साथ साथ डीलक्स एसी रूम है अवेलेबल, वो भी नागपुर शहर की एकदम प्राइम लोकेशन पर। पार्किंग सुविधा भी उपलब्ध है। डाइनिंग और स्टे का टेंशन खत्म, क्योंकि सॉल्यूशन है अतिथि इन एंड रेस्टोरेंट। इनका पता है प्लॉट नंबर 2 and 3 श्री हरिनगर, नंबर 1 पेसा रोड, नागपुर। फॉर मोर डिटेल्स कॉन्टैक्ट देम ऑन 9860603713 and 9822760514. So visit Atithi Inn and Restaurant to experience delicious food and hospitality.